प्रभाग क्रमांक 14 अ मधून अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून मी निवडणूक लढत असताना सदर माझ्या समोरील 13 लोकांमधील एक महिला अमराया बब्बू शेख उर्फ जागृती दत्तू गांगुर्डे या माझ्या समोर लढत असताना त्यांनी 2022 ला मुस्लिम लॉ प्रमाणे त्यांनी लग्न केलेलं आहे। लग्न केल्यामुळे प्रभागातील सर्व मुस्लिम समाज व अनुसूचित जाती जमातीतील दलित समाज व हिंदू समाज यांची सर्वांची 51,000 लोकांची दिशाभूल केलेली आहे। खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही प्रभागातील सर्व नागरिकांनी व महिलांनी व सर्व पुरुषांनी माझ्या भावांनी ही निवडणूक लढत असताना खूप विश्वासाने सर्व मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान करण्याचा प्रयत्न केलाय आणि हिंदू समाजाने सुद्धा आम्हाला मतदान केलंय। खरं तर या माझ्या बहिणीने जागृती दत्तू गांगुर्डे व अमराया बब्बू शेख हिने सर्व मुस्लिम समाजाची व हिंदू समाजाची व दलित समाजाची सर्वांची फसवणूक केलेली आहे। या पद्धतीने आम्ही माननीय कोर्ट यांच्याकडे आम्ही कोर्टामध्ये लेस्पेंडन्सी दाखल केलेली आहे। त्याच पद्धतीने आम्ही सामाजिक न्याय विभाग यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल केली असताना आज त्यांनी माननीय अधिकाऱ्यांनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी एक पत्र आम्हाला दिलेलं आहे की जागृती दत्तू गांगुर्डे उर्फ अमराया बब्बू शेख या बहिणीने असं एक सांगितलेलं आहे की मी कोणत्याही कायदेशीरपणे कोणाशीही लग्न केलेलं नाही व मुस्लिम लॉ प्रमाणे कोणाशीही लग्न केलेलं नाही, हे मुळी चुकीचं आहे। आणि खरं म्हटलं तर त्याच्यात असं लिहिलेलं होतं की मी जे काही लग्न केलंय ते लिव्हिंग काय म्हणतात त्याला लिव्हिंग रिलेशनशिप या पद्धतीने त्यांनी केलेलं होतं। असं सांगत असताना त्यांनी बब्बू अमराया शेख यांनी जे काही केलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आमच्याकडे आहे विवाहाचं। या पद्धतीने आम्ही त्यांना व कोर्टांना सादर केलेलं आहे व सामाजिक न्याय विभाग माननीय यांना सुद्धा आम्ही सादर केलेलं आहे। आणि आमची सर्वांची हीच मागणी असेल की प्रभागातील सर्व नागरिकांची, महिलांची व मुस्लिम समाजाची व सर्व हिंदू व दलित समाजाची त्यांनी दिशाभूल केली। याच्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचं हे नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशी माननीय कोर्टाला व आमच्या सामाजिक न्याय विभागाला आम्ही केलेली आहे। खरं तर ही फसवणूक सन्माननीय राज्य निवडणूक असतील, आमच्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस कमिशनर असतील, पोलिस असतील व जिल्हा अधिकारी असतील, विभागीय अधिकारी व विभागीय जे काही अधिकारी आहेत त्यांची सुद्धा यांनी सगळ्यांनी फसवणूक केलेली आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी जी काही आहे गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा अशी बी विनंती आम्ही करणार आहोत।